आणि लाल किताबचे रेमेडी असे आहेत की गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळे करू शकतात. कुठल्याही धर्माचे लोक हे करू शकतात. हे जे ग्रह आहे ते आपल्या नात्यांवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात. घरातली पहिली चपाती किंवा भाकरी ही कधीच खायची नसते. असं मानतात की त्याच्यावर आपल्या पूर्वजांचा अधिकार असतो. आणि उपाय तुम्ही एकदा केले आणि 15 दिवसापासून लगेच तुम्हाला कळतं की तुमच्या आजूबाजूची एनर्जी चेंज झाली. आपल्या रेमेडीज आहेत की ज्या जसं की आता पैशासाठी यूज करू शकतो. पहिली सिच्युएशन समजा की ज्यांना करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही त्यांच्यासाठी काय असेल. काही गोष्टी तुम्ही घरामध्ये जाणीवपूर्वक केल्या तर तुम्ही राजयोगाची निर्मिती करू शकता. की ज्यांचं समजा लग्न जमायला प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी काय उपाय. तो पितृदोष कसा निर्माण होतो तर तुमच्या आजोबांनी पंजोबांनी मागच्या जेव्हा त्यांच्याही मागच्या लोकांनी साप मारला. आणखीन एक उपाय सांगते सतनाजा. सतनाजा म्हणजे 7 प्रकारचं धान्य एकत्र करायचं की ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, लग्नाला 3-4 महिने झालेले आहेत आणि त्यांच्यात कटकटी सुरू झाले त्यांनी तर हा उपाय मोस्टली केलाच पाहिजे. लाल किताब हेच सांगते की निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करा. खूप आजारपण असतील घरामध्ये तर राहूच्या वस्तू म्हणजे जव माहिती आहे का तुम्हाला, बार्ली सीड. तर वास्तूचा आणि लाल किताबचा काय संबंध आहे की त्यात काय सांगितलं वास्तूबद्दल. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत जयश्री मारणे मॅम आहेत आणि आजच्या एपिसोडचा जो टॉपिक आहे तो आहे लाल किताब. म्हणजे आजपर्यंत आपण जितके पण टॉपिक्स कव्हर केलेले आहेत त्याच्यापेक्षा हा हटके आणि सगळ्यात पहिला टॉपिक आहे लाल किताबवरचा. तर टाईम वेस्ट न करता आपण आजच्या एपिसोडला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटवरती भरपूर जास्त काम करतो आहे आणि आपण एकापेक्षा एक वरचढ गेस्ट आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. म्हणून मला तुमच्या सगळ्यांची हेल्प हवी आहे. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करतो आहे. येस, तर जयश्री मॅम, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला शॉर्टमध्ये तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी जयश्री मारणे आणि मी लहानपणापासून एक छंदिष्ट मुलगी आहे. मला माझ्या आवडत्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं. खूप वेगवेगळे छंद जोपासलेले आहेत. विणकाम, शिवणकाम, भरतकाम. जसजशी मोठी होत गेले छंद बदलले बदलत्या परिस्थितीबरोबर. वाचनाचा छंद लागला. वाचता वाचता मी लेखन करायला लागले. त्यातून माझे 4 पुस्तकं आले. 2 कथासंग्रह, एक हिंदीमध्ये आहे हिंदी कविता अनमोल, एक मराठीमध्ये आहे मन दर्पण आणि कथासंग्रह आहे. आणि मग ह्या वाचनाच्या छंदातूनच मी लाल किताबकडे वळले. ओके. आता अशा प्रकारे मी लाल किताबपर्यंत पोहोचले. जेव्हा मी लाल किताबमध्ये बघितलं आणि मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण की लाल किताब आपल्यासाठी एक मिरेकल आहे, चमत्कार आहे. आपल्या आयुष्यामध्ये माणसाला आयुष्यामध्ये जगत असताना खूप अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि मग ज्यांना काही समजत नाही ते गांगरून जातात काय करायचं. बरोबर. आणि आज परिस्थितीनुसार, पूर्वी परिस्थिती वेगळी होती, एकत्र कुटुंब पद्धती होती. आज विभक्त कुटुंब पद्धती आहे. आज माणूस माणसाजवळ नाही आहे. फोन असले तरी तुमच्या वेळेला तो उपलब्ध असेलच असं नाही आहे. आणि लाल किताबचे रेमेडी असे आहेत की गरीब असो किंवा श्रीमंत असो सगळे करू शकतात. पण कुठल्याही धर्माचे लोक हे करू शकतात. ओके. आणि लाल किताबबद्दल सांगायचं म्हटलं तर लाल किताब ही पंजाबचे डॉक्टर रूपचंद जोशी यांनी लिहिलेली आहे. लाल किताबबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज किंवा भ्रम म्हणूया आपण. काही लोक म्हणतात की हे तंत्रमंत्र करणारी विद्या आहे, तर असं काही नाही आहे त्यामध्ये. म्हणजे त्याचं लेखन असं झालं असा समज आहे. खरं काय ते मलाही माहिती नाही. की त्यांना म्हणे रूपचंद जोशीजींना आवाज यायचे, दिव्य दृष्टी वगैरे आपण म्हणतो ना, असं त्यांना आवाज यायचे. रूहों के द्वारा लिखी गई असं बोलतात. आणि मग त्यांना आवाज आल्यानंतर मग ते रूपचंद जोशींना काव्यामध्ये लिहायचे. त्याच्यामध्ये सरळ भाषेत असं काही लिहिलेलं नाही आहे. उर्दू शब्द आहेत, फारसी शब्द आहेत, पंजाबी शब्द आहेत आणि सगळे छंदात्मक आहे. म्हणजे राहू जिसे तारे उसे कौन मारे आणि राहू जिसे मारे उसे कौन तारे, असं म्हणजे सगळं छंदामध्ये लिहिलेलं आहे लाल किताबमध्ये. आणि लाल किताबमध्ये खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. तुमचा एखादा कुंडलीतला ग्रह शुभ आहे की अशुभ आहे हे ठरवण्यासाठी मल्टिपल लॉ आहेत.
ओके. हां, म्हणजे पटकन बघून तुम्ही हे नाही करू शकत. तुम्हाला प्रॉपर तुमच्या कुंडलीमध्ये काय चालले, काय सीन आहे. जसं एखादी फिल्म बघायला गेल्यानंतर थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात येतं की काय स्टोरी आहे, तसं तुमच्या कुंडलीचा हिरो कोण आहे, डायरेक्टर कोण आहे आणि काय चाललंय तिथे. तर हे बघण्यासाठी कोण शुभ आहे कोण अशुभ आहे, तुमच्या आजूबाजूला तुमचे अनेक माणसं असतात, तुमच्याशी गोड बोलत असतात. त्यातला दुश्मन कोण आहे, आपण कधी कधी म्हणतो ना, नाही नाही हे ह्याचं काम नाही, हे करूच शकत नाही तो, म्हणजे तुम्हाला तुमचा शत्रू तुमच्या जवळच असतो आसपास. मग कोणाची काय ताकद आहे, एखादी घटना घडली तर हे काम कोण करू शकतं असं आपण विचार करतो की नाही. बरोबर. तसं मग ते त्याच्यावरून म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यावरून ठरवलं जातं की हा ग्रह शुभ आहे की अशुभ आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये किस्मत का ग्रह आहे की जो असा काही एकदम अडचणीचा प्रसंग आला तर किस्मत का ग्रह तो जरी खराब असेल कुंडलीमध्ये, अशुभ असेल, तरी तोच मदत करतो. ओके. आता आपण काय करू की लाल किताब थोडंसं स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. की समजा एखादा नवीन व्यक्ती, त्याला जर काही महत्वाचे मुद्दे असतील, काही महत्वाच्या गोष्टी असतील लाल किताबच्या, तर त्या थोड्याशा समजून सांगा ना. आता काही लोक बघा शिक्षण एका विषयाचं घेतात आणि काम दुसऱ्या क्षेत्रामध्ये करतात. असे अनेक लोक आहेत फिल्मी जगतमध्ये. आपले अमिताभ बच्चन बघा, अमिताभ बच्चनला सगळे ओळखतात. मला सांगा त्यांच्याकडे कोणती गोष्ट अशी नाही आहे शुक्राची. लक्झरी. शुक्र म्हणजे चमक दमक, शुक्र म्हणजे लक्झरी, पैसा. सगळ्या दुनियेमध्ये झगडा शुक्राचा आहे. जर जोरू जमीन म्हणजे शुक्र, जर म्हणजे नगद कॅश पैसा, जोरू म्हणजे माहिती आहे, आणि जमीन म्हणजे, तर हाच सगळा झगडा आहे. अमिताभ बच्चनकडे सगळं आहे, पण ॲक्च्युली अमिताभ बच्चनचं शुक्र 8व्या घरामध्ये, ज्याचा शनी चांगला आहे त्याने इंजिनिअरिंगमध्ये जावं म्हणजे तो चांगली कामं होतात. लोखंडाचे कारखाने असतात, त्यांचा शनी चांगला असतो. ओके. ज्याचा शनी दुसऱ्या घरामध्ये आहे त्याला सल्ला दिला जातो की तू लग्न करू नको, जर तो राजकारणात असेल तर. कारण दुसऱ्या घरामध्ये शनी असेल तर तो संसाराचं सुख देत नाही, आणि तो माणूस राजकारणामध्ये खूप चांगल्या लेवलला असतो, स्टेटसला पोचलेला असतो, वरच्या लेवलला गेलेला असतो. आणि जर त्याने लग्न केलं तर ते सगळं त्याचं काम गडबडून जातं राजकारणातलं, आणि तिकडचं काम हे बिघडतंच, पण तिकडचं करून तो घरी येईपर्यंत घरातला संसारही बिघडून जातो त्याचा. म्हणजे इकडे बायको पण जाते आणि इकडे करिअर पण जातं. शनीचाच विषय निघाला तर आपण शनीबद्दल बोलूया. शनी जर 6व्यामध्ये असेल तर त्या माणसाने कधीही काळे बूट घालायचे नाहीत. डायरेक्ट सूत्र आहेत लाल किताबमध्ये. मला आता करिअरबद्दल तर आपलं बोलणं झालंय, आता थोडंसं नात्यांबद्दल येऊ की हे जे ग्रह आहे ते आपल्या नात्यांवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात. अच्छा, तर प्रत्येक ग्रहांचा आपल्या नात्याशी संबंध आहे. सूर्य म्हणजे राजा, आपल्या घरामध्ये आपले वडील म्हणजे सूर्य. चंद्र म्हणजे तुमची आई. बुध म्हणजे तुमची बहीण, तुमची मुलगी आणि तुमची आत्या पण. गुरु म्हणजे तुमचे शिक्षक, आदरणीय व्यक्ती, घरातले आजोबा वगैरे असतात ना, वडील ते. शुक्र म्हणजे तुमची वाईफसाठी, बायकोसाठी नवरा, नवऱ्यासाठी बायको, स्पाऊस म्हणतो. हां, स्पाऊस. आणि शनी म्हणजे तुमचे ताऊ, चाचा, काका. राहू म्हणजे तुमचं सासरा. आणि केतू म्हणजे तुमच्या बहिणीचे मिस्टर, जिजाजी, भाऊजी, बहिणोई. केतू म्हणजे तुमचा मुलगा पण, साला पण, साली. अशा पद्धतीने ही नाती आहेत. ती नाती उपाय करून सांभाळली जातात. त्या ग्रहाला त्या ग्रहाच्या वस्तू देऊन त्या ग्रहाला शांत केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे की जर माणसाला पुढे जायचं असेल तर माणसाने प्रत्येक नात्यामध्ये एक हे आणलं पाहिजे, मधुरता. मधुरता आणली पाहिजे. लाल किताब हेच शिकवतो तुम्हाला, समाजामध्ये जगायचं कसं, आपल्या नातेवाईकांबरोबर कसं राहायचं, निसर्गाबरोबर कसं राहायचं. हे उपाय म्हणजे काय आहे तुम्हाला निसर्गाजवळ घेऊन जाते लाल किताब. काही जनरल रेमेडीज सांगते मी की त्या खूप पॉवरफुल आहेत, आणि त्याचा म्हणजे तुमची कुंडली असो नसो सगळे करू शकतात, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत. मी सुद्धा स्वतः करते काही, की घर की पहिली रोटी, मी हिंदीमध्ये शिकले त्यामुळे मी हिंदीमध्ये सांगते, नंतर मराठीमध्ये. घर की पहिली रोटी, आधी गाय को आधी कुत्ते को, आधी से आधी कुत्ते को, आधी से आधी कौवे को. ह्याने काय करतात, घरातली पहिली चपाती किंवा भाकरी ही कधीच खायची नसते. असं म्हणतात की त्याच्यावर आपल्या पूर्वजांचा अधिकार असतो.
तर ती गाईला द्यायची, कुत्र्याला आणि कावळ्याला. असं जरुरी नाही की लगेच केल्या द्या किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, पण करा. जसं सतनाजा आहे, या पहिल्या उपायाने गाईची ती चपाती सांगितली ना, त्याने तुमचे 3 ग्रह स्ट्रॉंग होतात. गाय म्हणजे शुक्र, कावळा म्हणजे शनी आणि कुत्रा म्हणजे केतू. 3ही ग्रह तुमचे स्ट्रॉंग होतात. तुम्ही घर म्हणजे तुमचे घर बनवण्यासाठी, ज्याला घर बनवायचे स्वतःचं, त्याच्यासाठी सुद्धा ह्या 3ही ग्रहांची कृपा पाहिजे. सूर्य, चंद्र, मंगल किती चांगले असले तरी उपयोग नाही, पापी ग्रहांची कृपा पाहिजेच. आणखीन एक उपाय सांगते, सतनाजा. सतनाजा म्हणजे 7 प्रकारचं धान्य एकत्र करायचं. त्याच्यामध्ये बाजरी कंपल्सरी पाहिजे. बाकी गहू, तांदूळ, ज्वारी, चणा, उडीद आणि मूग असे 7 प्रकारचे धान्य एकत्र करायचे आणि दररोज 1 मुठी पक्ष्यांना खायला घालायचं. फक्त हा उपाय करताना काळजी घ्यायची की हा उपाय कोणी आपल्या टेरेसवर, आपल्या घराच्या छतावर करू नका. पार्कमध्ये जाऊन करा, बाहेर जाऊन जिथे पक्षी येतात तिथे त्यांना खायला घाला. हे तुम्हाला येत नसेल तर तो सतनाजात दळून आणा. त्याच्यात दररोज 3 रोट्या बनवा छोट्या छोट्या, गाईला, पक्ष्यांना खायला घाला. त्या पक्ष्यांची, प्राण्यांची एनर्जी तुम्हाला मिळते. पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी तुम्ही पाण्याची सोय करा. अशा पद्धतीने लाल किताब तुम्हाला निसर्गाकडे पण घेते. झाडं लावा. हे झाडं वगैरे म्हणजे पण काय आहे, बुध आहे. ओके. आता हे उपाय तर तुम्ही सांगितले समजा, पण यांचा काही असा स्पेसिफिक टाईम असतो का की या काळातच केले पाहिजे किंवा या वेळेतच केले पाहिजे असं काही? हो, ज्योतिषी आणि लाल किताब ॲस्ट्रॉलॉजर असतात, ते उपाय सांगतात तुम्हाला. काही उपाय 24 तासात पण रिझल्ट देतात, काही 1 दिवसाचे असतात, काही 9 दिवसाचे असतात, काही 4 दिवसाचे असतात, काही उपाय 43 दिवसाचे असतात. तुमच्या जशा समस्या असतील त्यानुसार उपाय दिले जातात. आता हे जे 43 दिवसात तुम्ही सांगितलं, समजा मी बऱ्याच वेळेस ऐकलं की समजा लाल किताबमध्ये 43 दिवसाचेच उपाय असतात. याच्या मग याच्या मग काय लॉजिक आहे समजा? कारण 27 नक्षत्र आहेत आपली, 12 राशी, किती झाले? 39. ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट घडवून आणायची असते ती सातत्याने करावी लागते. आणि ही जेव्हा रेमेडी सुरू होते 15 दिवसानंतर ती एनर्जी क्रिएट व्हायला सुरुवात होते. 39 दिवसाचा उपाय पूर्ण होतो तुमचा. पण जी एनर्जी क्रिएट झालेली आहे ती स्थिर होण्यासाठी आणखीन पुढे 4 दिवस सांगितलेले आहेत. म्हणून ती 43 दिवसाचे उपाय असतात. आणि जर अतिशय प्रॉब्लेम क्रिटिकल असेल तर ते 43 दिवसाचा उपाय पूर्ण झाल्यानंतर परत पुढे आठवड्यातून एकदा वीकली करावा लागतो. असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. ओके. हां, म्हणजे कुठलाही जर तुमचा उपाय असेल तर तुम्हाला 43 दिवस कंटिन्यू करायचा आहे. आणि जर समजा त्याच्यात गॅप पडला, समजा 1-2 दिवस, नाही, मग ते पुन्हा परत पहिल्यापासून. उपाय करणं पण खाण्याची गोष्ट नाहीये. उपाय करण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला रोजच्या रोज आठवणीने करायचे. मी इथे आली, माझे उपाय करून आली. बरोबर. उपायामध्ये सातत्य राहिलं पाहिजे, रोज राहिलं पाहिजे, रोज केलं पाहिजे ते. आणि उपाय तुम्ही एकदा केले आणि तुम्हाला 15 दिवसापासून लगेच तुम्हाला कळतं की तुमच्या आजूबाजूची एनर्जी चेंज झाली आणि मग तुम्हाला गंमत यायला लागते. मग नाही सांगावं लागत तुम्हाला, पण सुरुवातीला ऐकूनच माणूस हे होऊन जातो की बापरे हे कसं काय करायचं. बरोबर असे. आता समजा नातेसंबंधांबद्दल तर आपण रेमेडीज पाहिल्या, पण मग बाकीच्या अशा कुठल्या रेमेडीज आहेत की ज्या जसं की आता पैशासाठी यूज करू शकतो किंवा इतर दिलेल्या रेमेडीज कुठल्या आहेत लाल किताबमध्ये? भरपूर रेमेडी आहेत, अनगिनत रेमेडी आहेत. समजा गरीब लोक असतील काही, आता आधी आपण सिच्युएशन घेऊयात आणि त्याच्यावरती रेमेडीज घेऊयात. जसं की पहिली सिच्युएशन समजा की ज्यांना करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, त्यांच्यासाठी काय असेल? तर त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या सूर्याला चांगलं करायचंय, सूर्याला जल द्यायचे, जल अर्पण करायचे. घरात वडील असतील वडिलांच्या पाया पडायचे. ओके. सूर्याला जेव्हा तुम्ही जल देता तेव्हा सूर्याची किरणं थेट तुमच्या ह्याच्यामध्ये होते. सूर्याला तुम्ही ॲक्टिव्ह करा. सूर्याची कंडिशन काय आहे ह्याच्यामध्ये, पत्रिकेमध्ये, ते बघा. सूर्याचे उपाय करा. ते पाण्यामध्ये जर तुम्ही थोडंसं कुंकुम टाकलं अर्ध्या देण्याच्या तर लवकर रिझल्ट भेटतो, चांगली कामं होतात पटापट. बघा तुम्ही 15 दिवसामध्येच तुम्हाला बदल कळतील. नोकरीसाठी सूर्याला जल देणे, पाण्यामध्ये कुंकू घालणे. ओके, हे झालं. समजा आता पैशांसाठी, ज्याच्याकडे समजा पैशांचे प्रॉब्लेम असतील, मग त्यांनी काय केलं पाहिजे? भरपूर असे आपल्याला राजयोग करू आपण घडवून आणू शकतो. जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला खेचून आणायचं असेल. आपल्याला पत्रिका माहिती नाही, तुमच्याजवळ पैसाच नाही, तुम्ही कुठून जाणार ॲस्ट्रॉलॉजरकडे? त्याची फी कशी देणार? बरोबर की नाही? काही गोष्टी तुम्ही घरामध्ये जाणीवपूर्वक केल्या तर तुम्ही राजयोगाची निर्मिती करू शकता. जसं की उदाहरण सांगते तुम्हाला. प्रत्येक ग्रहाची एक वस्तू आहे. राजयोग कसा घडवला जातो? राजयोग बुध आणि शुक्रला एकत्र आणून घडवला जातो. बुध आणि शुक्र हा एकत्र आणला जातो.
मग त्या वस्तू एकत्र आणल्या जातात. जसं बुधाची दिशा नॉर्थ आहे, तर नॉर्थच्या दिशेला तुम्ही बुधाची वस्तू एका काचेच्या बाउलमध्ये पांढरी खसखस ठेवायची. पांढरी खसखस, ती खसखसीचा दाना गोल आहे. गोल वस्तू म्हणजे बुध, काच म्हणजे बुध, पांढरा रंग म्हणजे आला शुक्र. आलं लक्षात? आणि हा बाउल तुम्ही घरात एका उंचीवर ठेवायचा आणि विसरून जायचं, रेमेडी करून विसरून जायचं. 43 दिवसानंतर त्याचे रिझल्ट बघायचे. 15 दिवसानंतर तुमच्या आजूबाजूची एनर्जी. पण असं नाही की उपाय केलाय आणि काय मेहनत करत नाही, तुम्ही तुमचं काम पण केलं पाहिजे. एकदम गरीब आहे, अगदी साधे शुक्र म्हणजे जमीन, माती. तुम्ही जर माती आणली आणि त्याची असं पिठासारखं मळून त्याच्या गोळ्या करून वाळवल्या आणि त्याच्या गोळ्या करायच्या, गोल गोल आकार म्हणजे बुध झाला. माती म्हणजे काय झालं? शुक्र झाली. त्याच्या गोळ्या करा छोट्या छोट्या, त्या सुकवा. याच्यासाठी तर तुम्हाला पैसे नाही घालावे लागणार. आणि दररोज एक गोळी तुम्ही मंदिरामध्ये घेऊन ठेवा. मातीचा गोळा रोज एक. हा, तुमचा बुध शुक्र मंदिरात पोहोचला, तो प्युअर झाला. हळूहळू तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार. ओके. अशा प्रकारे राजयोगाची निर्मिती केली जाते. गजकेसरी योग आहे, कुंडलीमध्ये आहे, पण त्याचं ॲक्टिव्ह नाही आहे, तो जागृत नाही. काही ग्रह झोपलेले असतात, त्याच्यात पण नियम आहेत. बुध पुढे असेल, शुक्र मागे असेल तर तो बुध खराब आहे, असं असतं. मग ते योग घडवून आणावे लागतात किंवा ते घरं जागी करावी लागतात. गजकेसरी योग करायचे. चांदीच्या एक छोटीशी डबी घ्या, त्याच्यामध्ये केसर ठेवा, ती डबी सतत तुमच्याजवळ ठेवा, खूप चांगले रिझल्ट मिळतात. तुम्हाला लक्ष्मीनारायण योग करायचे, चांदीची डबी घ्या, त्याच्यामध्ये मध ठेवा. लक्ष्मीनारायण योग. त्याचा फायदा काय होतो? पैसे येतात, तुमची कामं व्हायला लागतात. पण त्याबरोबर तुम्ही प्रयत्न पण करायला पाहिजे. जे तुमचं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही पैसे तर त्याच्यामध्ये मेहनतीमध्ये कमतरता नाही पाहिजे. आपली रोजची कामं करायची, त्याबरोबर हे पण उपाय करायचे. बरोबर. आपल्याला पुढे जाण्यासाठी जसं इतर लोकांची गरज अशी त्याची मर्जी सुद्धा लागते. बोलतात ना, उसकी मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता, फिर भी इंसान गुन्हेगार है. फिर भी इंसान गुन्हेगार आहे. तर अशा पद्धतीने ते योग केले जातात. नवरा बायकोची भांडणं असतील, तुम्हाला मी एक त्याच्यावरती त्याच्या आधी आपण लग्नाचा येऊयात की ज्यांचं समजा लग्न जमायला प्रॉब्लेम येतोय, त्याच्यासाठी काय उपाय? त्याच्यासाठी लग्नासाठी 7वं घर बघावं लागतं. 7वं घर हे नवरा बायकोचं आहे. 7व्या घरामध्ये जर मंगळ, राहू, सूर्य हे आले तर ते मंगळ असेल तर तो व्यक्ती स्वतःच लग्नाला नकार देतो, मला लग्नच नाही करायचं. त्यांचं तिथे काय काम नाही ना. 7वं घर म्हणजे नवरा बायकोची बेडरूम, तिथे राहूचं सूर्याचं काही काम नाही. तर मग त्याच्यासाठी त्या ग्रहांचे उपाय दिले जातात. आणि उपाय खूप साधे असतात. तुम्ही फक्त विचारून केले ना तर तुम्हाला हे लग्नाचं काढलं ह्याच्यावरच सांगते. जर तुमच्या कुंडलीमध्ये 7व्या घरामध्ये सूर्य असेल, नुसतं लग्न होणं पण महत्त्वाचं नाही, लग्न झाल्यानंतर पण दिवस पण होता टिकलं पण पाहिजे ना. हे गरम ग्रह जे असतात, मंगळ असतो तो विच्छेद करतो, राहू असतो तो विच्छेद करतो, सूर्य असेल विच्छेद करतो. लग्न झाल्यानंतर पण बघा 2-2 महिन्यामध्ये लग्न तुटत आहेत. सूर्य असेल, साधा उपाय आहे की घरच्या गृहिणीने, आणि लाल किताबचं असं एक येतात, समजा तुमच्या पत्रिकेमध्ये दोष आहे तर तुम्हीच उपाय केला पाहिजे असं नाही. तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही तुमच्या कामात बिझी, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत तर तुमचा उपाय तुमचे आईवडील करू शकतात. रक्ताचे नातेवाईक, ब्लड रिलेशन, ते करू शकतात. तर हा उपाय आई करू शकते. तुमचं लग्न झालं असेल तर बायको करू शकते, बहीण करू शकते. तुमच्यासाठी घरामध्ये जे जेवण बनवलं जातं, सगळ्या चपात्या झाल्या की शेवटची चपाती, जसं आई पापड भाजते की नाही, तसं चिमट्याने शेवटची चपाती ती जाळायची अग्नीवर, तवा खाली उतरून ती चपाती जाळायची. तसंच गॅस बंद करताना तुम्ही बटन फिरून बंद करता, त्याच्याऐवजी थोडासा दुधाचा शिपकडा मारून तो गॅस बंद करायचे. किंवा चूल असेल तरी चूल बंद करताना बघा गावचे लोक पाणी टाकतात, तर पाणी नाही मारायचे, दूध मारायचे. आणि साधा उपाय, पण तुमचे मोठमोठे प्रॉब्लेम, एनर्जी चेंज होते. सगळ्या एनर्जीचा खेळ आहे. मंगळ असेल तर त्याचा वेगळा उपाय. मंगळ असेल तर तुम्हाला गुळाच्या पाण्यामध्ये पीठ भिजवून त्याच्या 7 रोट्या बनवायच्या. पण त्यासाठी ह्या उपायासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. ह्या तंदूरमध्ये भाजून आणावे लागतात, कारण त्यांचं खराबी पण काढण्यासाठी. हा नियम आहे. जेव्हा ग्रहांच्या वस्तू तुम्ही ग्रहांच्या प्राण्यांना खायला घालता तेव्हा त्या ग्रहाची खराबी पण किंवा जे काही दोष आहेत ते दूर होतात, कमी होतात. तर ते तंदूरमध्ये भाजून आणून त्याचे तुकडे करून ते पक्ष्यांना खायला घालायचे. किंवा मग जोपर्यंत तुमचं लग्न होईपर्यंत तांब्या असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तो,
त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे, बाहेरून लाल चंदनाचा लेप लावायचा आणि तो मंदिरामध्ये द्यायचा. 7व्या घरामध्ये शुक्र एकटा असेल, तुमची 2 लग्न होणार. त्यामुळे तो एकटा पण तिथे चांगला नाही. तर असे उपाय करावे लागतात. लग्नाचे योग ज्यांना पत्रिका माहिती नाही किंवा पत्रिका बघायला वेळ नाही, त्यांनी जनरल रेमेडीज करावेत. दररोज आंघोळ करताना सफेद चंदन पावडर लावून आंघोळ करावी. सफेद चंदन पावडर नाही आहे, काय करणार, दही लावा. दही तुम्हाला आवडत असेल तर दररोज तुमच्या खाण्यामध्ये दही ठेवा, त्यात साखर टाका, तुमचे लग्नाचे योग जागतात. आणि हे ह्याच्यासाठी सुद्धा आहे, शुक्र म्हणजे पैसा, लक्झरी, त्याच्यासाठी सुद्धा आहे. ज्यांना पण पैशांचे प्रॉब्लेम आहेत, दही खा, दही आंघोळ करताना वापरा. आंघोळ करताना दररोज हळद टाका, त्याने तुमचा गुरु प्रबळ होतो. जे ग्रह वीक असतात त्यांना बळ मिळतं आणि मग ते योग जुळून येतात. काही लोकांना समजा पितृदोषाचा प्रॉब्लेम असतो असं म्हणतात. हो, तर मग त्याच्यासाठी आपण लाल किताबच्या मदतीने काय उपाय करू शकतो? पण ते जनरल नाही सांगता येणार, ते पत्रिका बघूनच सांगा. कारण पितृदोष पत्रिका बघूनच कळणार तुम्हाला. जनरल नाही रेमेडीज सांगता येणार त्याने. पितृदोष असतो. पितृदोष कसा निर्माण होतो तर तुमच्या आजोबांनी, पणजोबांनी, मागच्या जेव्हा त्यांच्याही मागच्या लोकांनी साप मारला घरामध्ये, किंवा एखादं पाण्याचं स्थान असतं, विहीर असते, कुवा असतो, तो बंद केला, त्यांच्या कर्म पुढच्या पिढीमध्ये नातवाच्या किंवा परतुंडाच्या, काय म्हणतात ना, पंतवंड्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष बनून येतात. ओके, म्हणजे त्यांनी जर काही चुकीचे कामं केले असतील तर ते पितृदोष बनून येतात. आणि एक जनरल उपाय सांगेल तुम्हाला, ज्यांना कोणाला माहिती नाही पण खूप त्रास आहे. कोणीतरी असं जातं ना, बोलतं बाबा काय पितृदोष आहे, तर ज्यांना असं वाटतंय तर त्यांनी प्रत्येक अमावस्येला खीर करून वाटत. प्रत्येक अमावस्येला खीर बनवा, कोणाला प्यायला द्या, शाळेमध्ये जाऊन द्या, किंवा तुमच्या मैत्रिणींना द्या, किंवा देवळात जाऊन सगळ्यांना द्या प्यायला. खूप चांगला उपाय, तुम्हाला 4-5 अमावस्येमध्येच फरक पडेल. आता ज्यांचं लग्न झालेलं आहे पण घरात भांडणं होतं, किंवा कुणाचेही असू दे, आई वडिलांचे असतील, मुलामुलांचे असतील समजा, असे जर घरात जर काही कलह चालू असेल तर त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो लाल किताबच्या मदतीने? करू शकतो. घरामध्ये जर नवरा बायकोची भांडणं झाली असतील, आणि सगळ्यात म्हणजे जनरल असा मी इतका चांगला उपाय देते ना योगेश तुला, की आता म्हणजे आता हे हा कोणी करायचं आहे सांगते. की ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, लग्नाला 3-4 महिने झालेले आहेत आणि त्यांच्यात कटकटी सुरू झाल्या, त्यांनी तर हा उपाय मोस्टली केलाच पाहिजे. पण ज्यांच्या लग्नाला 10-15 वर्ष झालेले आहेत आणि सतत नवरा बायको भांडते, ते पण करू शकतात. तर त्यांनी काय करायचं आहे, लग्न झाल्यानंतर तुम्हाला अंदाज येतोच आपल्या जोडीदाराचा स्वभाव काय चाललंय. एक 3-4 महिन्यामध्ये जर जास्त खटके उडायला लागले तर आपला पार्टनर शांत आहे स्वभावाने का रागीट आहे, किंवा हा राग कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात येतं. बरोबर. हा उपाय कोणीही करू शकता, याचे काही साईड इफेक्ट नाही. त्यांनी सरळ काय करायचे, जर असे सिम्पटम दिसले तुम्हाला की बाबा आपला पार्टनर खूप रागीट आहे आणि काही खरं नाही आता आपलं, घाबरण्यापेक्षा सरळ 8 दिवसाची सुट्टी टाका आणि कुठेतरी वृंदावन, मथुरा अशा ठिकाणी जा, आणि तिथे जाऊन तुम्ही तुमच्याच पार्टनर बरोबर एखादा पंडित घेऊन डबल फेरे करा, लग्न करा. अतिशय छान उपाय आहे आणि खूप चांगली रेमेडी आहे. आणि पण ह्याचं एक हे आहे की ह्याचा गाजावाजा नाही करायचा, ह्याच्यामध्ये कोणाला बोलवायचं नाही. हा गुप्त विवाह आहे, आलं लक्षात. फक्त दोघांनीच जायचं आहे. जर तुम्हाला मूल असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता. असं आहे. ज्यांच्या लग्नाला 10-15 वर्ष झालीत आणि त्यांचं अजिबात पटतच नाही, रोज तमाशे घरामध्ये, ते सुद्धा करू शकतात. या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सांगते, लोकांनी जरूर करावं. कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुमची एनर्जी चेंज होते, समजलं का? तुमचा माइंडसेट चेंज होतो. तुम्ही जा तिथे, फेरे घ्या, नटा. तुम्हाला एकमेकांविषयी प्रेम कसं वाटणार? लग्नाच्या आधी तुम्ही सजून सवरून येता, एकदम अप टू डेट येतं ना. जसं एखादा मुलगा आपल्या पार्टनर समोर जातो, तुम्ही एकमेकांना भेटायला जाता, कसे राहता, आपली कुठलीही वाईट बाजू त्याच्या नजरेला येऊ देत नाही. पण लग्नानंतर तुम्ही त्यांना ग्रँटेड धरायला लागतं आणि मग तुम्ही कशी पण वागता. बरोबर आहे. तर हा दोष आहे, हा पण सावरला पाहिजे. नेहमी आपल्या पार्टनर समोर आपण चांगल्याच रूपामध्ये प्रकट व्हायला पाहिजे. समोरच्याची तारीफ करता आली पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे. बायको आहे ती, तुमची नोकर नाही आहे ना, तिला तिचा रिस्पेक्ट दिला पाहिजे. या पॉडकास्टच्या निमित्ताने मी आणखीन सांगेन की काही आमच्या काळातली आहे जुनी, एक ठराविक लिमिटपर्यंत ठीक आहे, 2 व्यक्ती एकत्र येणार म्हणजे भांडण करणार, पण भांडताना त्याच्यामध्ये मर्यादा सोडू नका. काही पुरुष आपल्या बायकांना इतके घाणेरड्या शब्दामध्ये बोलतात, खूप गलिच्छ भाषा वापरतात, शिव्या देतात थोडक्यात. म्हणजे
ह्याने त्या माणसाचं इतकं नुकसान होतं, पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात एक टाइम इतका वाईट येतो ना की त्याची कोणी मदत नाही करू शकत. पण वेळ निघून गेलेली असते. एक तर तो जेव्हा शिव्या देतो, तुमच्या जिभेवर सरस्वती असते, ती निघून जाते, ती कुपित होते आणि तुमचा शुक्र खराब होतो. शुक्र गेला तर तुमच्याजवळ काय राहिलं? पैसा नाही राहणार. पैसा राहिला नाही. कुठल्याही प्राणी मात्रांचा सुद्धा अपमान करू नका. कुत्र्याचा अपमान केला, कुत्र्याला मारलं, लात मारली, तुमच्या लाईफमधून एक कार गेली असं समजा. लाल किताब हेच सांगते की निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करा, मान सन्मान, गिव्ह अँड टेक, सगळ्यांचा सन्मान करा. प्रत्येक जीवाला इथे आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही पण आनंदाने जगा, दुसऱ्यांना पण आनंदाने जगू द्या आणि त्यांना जगण्याचा मार्ग पण दाखवा. निसर्गाशी कनेक्टेड व्हा. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे तुमचं काम आहे. झाडं लावा, बरोबर की नाही? पण मी असं ऐकलं की समजा लाल किताबसाठी तुम्हाला जन्मवेळेची गरज नसते. हो, असतं ना. तो पण एक कॉन्सेप्ट आहे, मकान कुंडली. लाल किताबचं लाल वास्तू पण आहे हा प्रकार आणि मकान कुंडली बनवली जाते. मकान कुंडलीवरून ज्यांच्याकडे डेट ऑफ बर्थ नाही आहे, टाईम नाही, काही नाही, त्यांची कुंडली बनवली जाते. म्हणजे ते घरावरती डिपेंड असतं का की काय असते? नाही, लाल किताबमध्ये तुम्हाला सांगते, कालपुरुषाची कुंडली, कालपुरुषाची कुंडली भगवान विष्णूंची कुंडली आहे. आणि मग त्या दिशा असतात. पहिलं घर ईस्ट, समोरचं घर साऊथ वेस्ट. मग नवरा बायकोने कुठे झोपायचं? नवरा बायकोसाठी, नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोसाठी 7व्या घरामध्ये बेडरूम आहे, साऊथ ईस्ट. मग ते वास्तूला रिलेट करतं का? हां, मग समजा आता तुमची जन्मतारीख नाही, काही नाही आहे, तुमच्या घरातल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत त्या बघून तिथे कोणती दिशा आहे त्याच्यावरून तुमची पत्रिका बनवली जाते. तुमचे ग्रह तुम्हाला बुद्धी देतात, ह्या ठिकाणी हे ठेव, त्या ठिकाणी ते ठेव. समजलं? समजा तुमचा ग्रह केतू तुमचा 4थ्या घरामध्ये आहे, तिथे कुठली दिशा आहे, तिथे तुम्हाला खेळणी सापडणारच. तुमचे ग्रह तुम्हाला बुद्धी देतात. तर मकान कुंडली, आणि हे मकान कुंडली तुम्हाला हे पण घरं कुणी बांधायची, कुणी रेडीमेड घरामध्ये जायचं, फ्लॅटमध्ये जायचं, कुणी स्वतःची जागा घेऊन घर बांधायचं, हे पण सांगतात. ओके. कोणाचं घर सक्सेस होणार, चांगलं होणार, कोणाला मोठं घर मिळणार, घराचं काम होणार की नाही. म्हणजे जर जन्मतारीख जन्मवेळ नसेल तर मकान कुंडलीच्या मदतीने, वास्तूच्या मदतीने थोडक्यात आपण ते मकान कुंडलीच्या माध्यमातून तुमची कुंडली बनवू शकते, तुम्हाला उपाय मिळू शकतो. आता जसं समजा तुम्ही मकान कुंडलीचा उल्लेख सांगितलाच, मला वाटतं ते थोडंफार वास्तूशी रिलेटेड आहे. तर वास्तूचा आणि लाल किताबचा काय संबंध आहे की त्यात काय सांगितलं वास्तूबद्दल? जर तुमच्या वास्तूमध्ये इफेक्ट असतील, तुमच्या घरामध्ये काही काम होत नसेल, तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नसतील, काम धंदाच नाही, म्हणजे इन्कमच बंद आहे, घरातील वडीलधारे आजारी पडलेत, मोठे मोठे रोग झालेत त्यांना, कॅन्सर, अल्सर किंवा डायबिटीज, परत घरात भांडणं, बायका सतत आजारी पडत आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे. मग तो लाल किताबच्या मदतीने कसा दूर करतात? तर त्या ग्रहों की आशिया ग्रहों को देख, म्हणजे आशिया म्हणजे ग्रहांच्या वस्तू, ज्या त्या दिशा आहेत की ईस्ट, साऊथ ईस्ट, ही कालपुरुषाची कुंडली ठरलेली आहे, त्याच्यावरून मकान कुंडली काढलेली आहे लाल किताबने. तर त्या दिशेला त्या ग्रहांच्या वस्तू ठेवून त्या वास्तूतील दोष दूर केले जातात. प्रत्येक ग्रहाशी रिलेटेड धातू आहेत की जसं गुरुला तुम्हाला हे करायचे, गुरुची जागा कुठे, सोनं, चंद्र, चांदी, सूर्य, कॉपर, असं. मग त्या वस्तू वापरून ते वास्तू दोष दूर केले जातात. ओके. आता मध्येच तुम्ही जसं आजारपणाबद्दल बोललाय बोलता तर आता आजारपण राहिलंय आपलं, ते थोडंसं कव्हर करूयात की ज्यांच्या घरात समजा आजारपण घडी येतोय, मग ते वेगवेगळ्या कारणांमध्ये असेल, तर त्याला आपण कसं ठीक करू शकतो लाल किताबच्या मदतीने? आजारपणासाठी मी काही तुम्हाला जनरल रेमेडीज देते की समजा एखाद्या घरामध्ये काय होतं असं की एक सत्र चालू होतं, मालिका चालू होती की आई आजारी पडली, नंतर आईचं बरं नाही होतं, वडील आजारी पडले, वडील असं. मग असं जर तुम्हाला आढळून आलं की असं हा झालं हे झालं, तर तुम्ही लगेच जागे व्हा की बाजारामध्ये एक भोपळा मिळतो बघा, असा कद्दू बोलतात त्याला, तांबडा, तो आणा, पण तो कुठे फुटलेला नाही पाहिजे, तो आणा. घरातल्या सगळ्या लोकांना तुम्ही एकत्र करा आणि कोणीतरी एकाने तो सगळ्यांच्या ह्याच्यावरून असा 7 वेळा असा उतरवा आणि तो मंदिरात द्या. आणि हा उपाय फक्त 3 दिवस करा, जास्त नाही, फक्त 3 दिवस, एक करून सगळे प्रॉब्लेम दूर. पण तो जो समजा करणारा आहे
नाही त्याला उतरवणारा आहे तो घरातलाच व्यक्ती पाहिजे का बाहेरचा पाहिजे? बाहेरच्याने केलं तरी चालतं, घरातल्याने केलं तरी चालतं. ओके, त्याच्यावर काही निगेटिव्ह एनर्जीचा नाही. लाल किताबच्या रेमेडीज आहेत ना, पण ब्लड रिलेशन वाल्याने करायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेडीजचा प्रॉब्लेम असतो. तर समजा तुम्हाला 43 दिवसाचा उपाय दिला तर मग लेडीजचे ते 5 दिवस काय करणार? तर फक्त मंदिरातला उपाय ती लेडीज करू शकत नाही. त्यावेळेला घरातल्या कुठल्याही माणसाने काही वस्तू ठेवायला सांगितली असेल, मंदिरात जाऊन ठेवा, ती दुसऱ्या माणसाने ठेवून दिली तरी चालते. ओके. बाकीची कुठलीही रेमेडी ती करू शकते त्या दिवसामध्ये पण. असं आहे. आजारांबद्दल आणखी काही सांगता येईल? पॅरालिसिस साठी मी पुन्हा सांगेन अगेन, मग अशी क्षणीच की ज्याला पॅरालिसिस आहे, अटॅक आलेले आहेत, कधी कोणाला असं तोंड वाकडं होतं किंवा काय, आणि असं 1, 2, 3 वेळा झालेलं आहे घरामध्ये तुमच्या, कुंडली वगैरे बघायला कोणाला वेळ नाही किंवा त्यांचा टाईम नसतो, काय डोळे बंद करून तुम्हाला मी सांगते तो उपाय करा. दारूची बाटली आहे ना, खोला, त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्याला तोंड बघायला सांगा. बॉटलमध्ये? बॉटलमध्ये तोंड बघायचं, ती बॉटल बंद करायची, जिथे वाहतं पाणी असेल तिथे जायचं, ती बॉटल उघडून ती सोडून द्यायची, सोडायची, बाटली फेकून द्यायची. त्याच्यानंतर 2-3 शनिवार असं करा, थांबा. ज्या वेळी अटॅक येईल त्यावेळी तुम्ही करा. तुम्हाला आढळेल जेव्हा, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही, डॉक्टरकडे पण जायचं आहे, पण तुम्हाला कळेल की डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांचा रिपोर्ट किती चांगला आलेला आहे हा उपाय केल्यानंतर. म्हणजे इम्प्रूव्हमेंट दिसेल. खूप इम्प्रूव्हमेंट. कॅन्सरसाठी सुद्धा मी सांगते तुम्हाला, कुठल्याही स्टेजचा कॅन्सर असू द्या, तुम्हाला त्याच्यामध्ये खूप राहत मिळेल. की 4 छुवारे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आम्ही हिंदीमध्ये शिकलोय त्यामुळे हिंदी शब्द येतात. तर 4 छुवारे म्हणजे खारका, थोडक्यात 4 छुवारे आणा आणि ते 4 ग्लास पाण्यामध्ये उकळायचे. 4 खाकरा 4 ग्लास पाण्यात, खारका 4 ग्लास पाण्यामध्ये उकळायचे, नंतर ते थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर ते जलप्रवाहात करायचं. 43 दिवस करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही, त्या माणसाला काही चेहरा बघायचा नाही, काही नाही. तो माणसाचे उपाय चालू आहेत, ते उपाय चालू राहू द्या, पण हा पण उपाय करा. खूप म्हणजे त्याचा जो त्रास आहे तो खूप कमी होतो, खूप दिलासा मिळतो ह्याच्यामध्ये. ओके. पण मग इथं एक मुद्दा येतो, आता बरेच लोक शहरात राहतात, सिटीमध्ये राहतात, जलप्रवाह लवकर सापडत नाही, समजा नदी असेल, पण तेवढं जर आपल्या माणसासाठी तेवढं करायला पाहिजे, थोडंसं एफर्ट्स घेता आले पाहिजेत. अगदीच जर इश्यू असेल, हे आजारपणाच्या बाबतीत तर तुम्हाला तेच, कारण त्याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही. जर दुसरी एखादी वस्तू असेल, बाबा तुम्हाला दररोजच हे करायचे, नाही दानधर्म आपलं, नाही जलप्रवाह करू शकत, तर तुम्ही त्या प्राण्याला खायला घालू शकता. खूप आजारपणं असतील घरामध्ये तर तुम्ही हे करू शकता, राहूच्या वस्तू म्हणजे जव माहिती आहे का तुम्हाला? बार्ली सीड, जव म्हणून गुगल मॅप आहे, तो गुगल तुम्हाला आहे बघायला. जव ही वस्तू, ते जव आणायचे आणि त्याच्यावरती 1 किलो जव आणायचे किंवा अर्धा किलो. तर अर्धा किलो मराठीत काय म्हणतात? जवच बोलतात. ओके. मला वाटते बघा गव्हामध्ये असतात आणि ते बाजूला काढतात बायका, सातू वगैरे असं काहीतरी बोलत असतील. हे हिंदीमध्ये जव बोलतात, आलं का लक्षात? पहिले लोक जास्त. तर मग ते जव आणायचे. असे जर सारखे आजारपण, भरपूर उपाय आहेत आजारपणासाठी सुद्धा, तर मी तुम्हाला त्यातले 2-3 सांगते, म्हणजे आपले ऑडियन्स पण करू शकतात. की ते जव आणायचे 500 ग्राम जव आणायचे, त्याच्यावर दुधाचं असं थोडंसं दूध घ्यायचं. पण हे ज्या रेमेडीज आहेत ह्याच्यामध्ये जे तुम्ही दूध वापरता तर ते गाईचंच पाहिजे. तर ते दूध असं शिंपडायचं, ते असे जव असे हाताने हे करायचे, आणि ते जो आजारी माणूस आहे, ह्या पॅरालिसिसमध्ये पण चालतं बरं का, जो आजारी माणूस आहे त्याला सांगायचं ते जवमध्ये हात फिरव आणि ते जव पाण्यामध्ये सोडायचे. 43 दिवस शक्य असेल 43 दिवस करा, नाहीतर दर शनिवारी करा. आणि 500 ग्राम जव काय करायचे, परत अगेन तसंच दुधाचा शिपकारा मारायचा असं हातला, आणि लाल कपडा, सुती एक लाल कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते बांधायचे आणि ते गाठोडं घरामध्ये एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं की जिथे प्रकाश नाही आला पाहिजे. त्याच्यावर 2 विटा ठेवायच्या. 43 दिवसानंतर ते पाण्यात सोडायचं. ओके. कितीतरी इम्प्रूव्हमेंट येईल. पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी तुम्ही पाण्याची सोय करा. अशा पद्धतीने लाल किताब तुम्हाला निसर्गाकडे पण घेते. झाडं लावा. हे झाडं वगैरे म्हणजे पण काय आहे, बुध आहे. ओके. टीबी आहे तुम्हाला घरामध्ये, कोणाला टीबी आहे, एक लोखंडाचा तवा घ्या, त्याच्यामध्ये सरसोचं तेल टाका आणि त्याच्यामध्ये जो माणूस आजारी आहे त्याला तोंड बघायला सांगा, छायादान करा. हा आपला पूर्वीचा उपाय आहे खरं तर.
पूर्वीचे रीतरिवाज बंद केल्यामुळे हे असे रोग होत आहेत. पूर्वीच्या काळी मी लहानपणी बघितलंय, एक माणूस यायचा, माझी आई त्याला दररोज पीठ द्यायची, तेल द्यायची, गावातला गुरव यायचा. पूर्वी अजूनही प्रथा चालू आहेत की शेतात पण पीक आल्यावर काही ठराविक भाग दिला जातो मंदिरामध्ये. साताऱ्यामध्ये एक गोंदवले गाव आहे, तिथे शेतामध्ये पीक आलं, आजूबाजूच्या गावातली माणसं पोतीच्या पोती नेऊन देतात. 10 पोत्याला 1 पोतं तिथे जाणारच. ओके, असं आहे. तर हे सरसोचं तेलचं तुम्हाला उपाय सांगते. तर ती घरातली बाई काय करायची की एका वाटीत तेल घ्यायची आणि घरात सगळ्यांना तोंड त्याच्यामध्ये दाखवायला सांगायची. छायादान बोलतात त्याला. आता हे उपाय होत नाहीत, आता सगळ्यात चालीरीती कमी होत आहेत. नाहीच म्हटलं तरी चालेल, आणि म्हणून हे प्रॉब्लेम होत आहे. तर ज्याला TB आहे, पॅरालिसिस आहे, हा सुद्धा उपाय करू शकता तुम्ही. लोखंडाचा तवा घ्या, त्याच्यामध्ये सरसूचं तेल टाका, त्याच्यामध्ये चेहरा बघा. आणि फक्त आजारी आहे त्यानेच बघायचं असं नाही, घरातल्या सगळ्यांनी बघितलं तरी चालेल. ते तेल पुन्हा वाटीत काढा, वाटीतून बाटलीत काढा, बाहेर गरीबाला दान द्या. 100% खूप चांगले इफेक्ट्स येणार. 3-4 शनिवारनंतर तुम्हाला जाणवणार की खूप फायदा झालेला आहे. करून बघा, केल्याशिवाय मजा येत नाही. स्वतः मेल्याशिवाय पैसे नाही. स्वतः म्हणूनच मी सांगते काय, मी इथपर्यंत येण्याचं कारणच हे आहे की खूप लोक त्रासामध्ये आहेत आणि त्यांना माहिती नाहीये. तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हे आमच्या वाडावडिलांनी केलेलं आहे. आणि पण काय झालंय, पूर्वी संवाद कमी होत होता. पूर्वी डायरेक्ट ऑर्डर दिली जायची, हे कर म्हणलं की त्या माणसाने ते करायचं. आता तसं नाहीये. आता मुलं सांगतात, आई वडील ऐकतात. असं आहे. आता वेगळा प्रकार आहे. आणि मुलांना नाही आहे प्रेम, मुलांना प्रेम नाही आहे. आई वडील महागाई झाले, जॉबला जातात, मुलं एकटी वाढत आहेत. माहिती आहे का? मुलं काय फोन असतो, कम्प्युटर असतो, किंवा मग नोकरानी असते. खूप दुरावा झाला आहे नात्यामध्ये. पूर्वी संत तुकाराम, लोकांना प्रार्थना करावी लागायची लोकांना की एकांताचे सुख मज दे रे देवा. आता लोक एकटी पडली. आता मागायची गरजच नाहीये. नोकरीच्या निमित्ताने, लग्नाच्या निमित्ताने म्हणा, किंवा बाहेर देशात गेला, लोक एकटी पडले. मग हा एकटेपणा तुम्ही आनंदात कसा करणार? तुम्हाला एकट्याबरोबर आनंदात राहता आलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःबरोबर आनंदात राहू शकला तरच लोक पण तुम्हाला ऍडजस्ट करणार. लोकांना पण तुम्ही त्यांच्याजवळ गेल्यानंतर आनंद वाटणार. बरोबर. तुम्हाला तो एकांत त्रासदायक होता कामा नये. आता ज्यावेळेस आपलं घर असतं, घरामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं स्थान म्हणजे आपलं देवघर. वास्तुशास्त्रामध्ये देवघराला खूप महत्व आहे. तसंच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण देवांना आहेच समजा. तर तसं लाल किताबच्या बाबतीत देवघराबद्दल काही सांगितलंय का? देवपूजा कोणी करायची, कोणी नाही करायची, त्याच्याबद्दल मात्र संकेत आहे. जर तुमचा गुरु साथमध्ये असेल तर तुम्हाला देवपूजा करायला मनाई आहे. दुसरी गोष्ट, देवघर घरामध्ये असावं की नसावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला वाटतं हा ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे. हा भावनेचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे. ह्याच्याबद्दल मी नाही काय बोलू शकत. पण माझं मत सांगायचं विचारलं तर मी सांगेन की देवघर घरात असू नये असं मला पर्सनली वाटतं. मी माझं हे नाही सांगत, मला पर्सनली वाटतं की देवघर घरात असू नये. कारण आपण घरामध्ये राहत असतो, अनेक गोष्टी घडत असतात. कारण देवाचं तेवढं पावित्र्य राखलं जात नाही, तेवढं आहे. आणि हा अनुभव मी घेतलेला आहे. घर पण छोटे छोटे आहेत. देवघर किचन मध्ये तर अजिबात असू नये. घर हे तुमच्यासाठी आहे आणि मंदिर देवासाठी आहे. तुम्ही घरामध्ये 2 तास पूजा करा, 1 तास करा, अर्धा तास करा, तुम्हाला काय वाटते बघा. आणि तुम्ही मंदिरात जाऊन 5 मिनिट फक्त बसा डोळे मिटून. तुम्ही काही पूजा करू नका, काही नका करू. तुम्ही फक्त 5 मिनिट मंदिरात जाऊन बसा आणि ती एनर्जी बघा. आणि घरामध्ये 1 तास तुम्ही पूजा केलेली ती एनर्जी बघा. ह्या एनर्जीमध्ये फरक आहे. मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही घंटा वाजवता, तुमच्या शरीरावर, मनावर जे पण हे असतं ते तिथेच निघून जातं. हां, फक्त एकच काम करा, आतून बाहेर येताना परत घंटी वाजवू नका. असे म्हणून मला असं वाटतं की देव मंदिरातच पाहिजे. आणि तुमचं जर देवावर काय प्रेम आहे, काय ज्या काय भावना आहेत ना, तुम्ही त्याच्या घरी जाऊन, त्याच्या मंदिरात, म्हणजे त्याचं घर म्हणजे मंदिर, त्याच्या मंदिरात जाऊन व्यक्त करा. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी आलात असं होते. घरामध्ये नका. घरात नवरा बायको असतात, आजी आजोबा असतात, लहान मुलं असतात, तुम्ही भांडत असता, अनेक गोष्टी घडत असतात, काही कटकट झाली, मग माणूस राग आला किंवा कुठे जावं लागलं, त्या देवाकडे दुर्लक्ष होतं, पूजा केली जात नाही, देवाचं पावित्र्य राखलं जात नाही, देवाचे नियम पाळले जात नाही, त्याच्यासमोर नवरा बायको कच्चा भांडत असतात की घरामध्ये. तसं जर केलं समजा तर मग दिवाळी सारखा सण असेल किंवा कुठलाही सण असेल, मग त्यावेळेला तुम्ही करू शकता ना. किंवा जर चांगलं बरं झालं तुम्ही आता विषय काढला की असं ठराविक जे सण आहेत, महाशिवरात्री, दिवाळी, अशा वेळेला तुम्ही पूजा करा ना. आणि फोटो ठेवा 2D.
मूर्ती नाही, मूर्ती शक्यतो ठेवू नये, कारण मूर्ती ठेवली ना तर तुमच्यावर बंधन येतं. ती पवित्र पाळावं लागतं. कारण का तुम्ही जे करता आंघोळ करणं, खाणं पिणं, तसं त्याला पण करावं लागतं, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. आणि ते जर नाही झालं, रोजच्या रोज पूजा नाही झाली तर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. फोटो ठेवला तर तुमच्यावर कंपल्सरी नाही, तुम्ही 2-3 दिवसांनी फोटो पुसला तरी चालतं. आणि ज्यांना सुखाचा संसार करायचे त्यांच्या घरात 2 फोटो मी जरूर सांगेन कोणते ठेवायचे. एक असा फोटो आहे बघा, गुगलवरती मिळेल, महादेव पार्वतीच्या मांडीवर गणपती बसलेला आहे, इकडे महादेवांच्या मांडीवरती कार्तिकेय आहेत, सिंह आहे, नाग, उंदीर, कार्तिकीचा मोर. याच्यातून काय दाखवलेलं आहे की घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात, पण सगळ्यांनी आपली ऊर्जा बॅलन्स करावी लागते. माणसामध्ये आपला शत्रू आपणच, आणि आपले शत्रू पण आपल्याजवळच आहेत. काम, क्रोध, मोह, मत्सर, ईर्ष्या, जेलसी, हे सगळे आपल्याजवळ आहेत. हे आपण नियंत्रण नाही ठेवू शकत, देवाला पण ते जमलेलं नाही. आणि ते मी म्हणते माणसाने असं करू पण नाही. कोणी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, आणि दुसऱ्यामध्ये परफेक्शन शोधण्याचा पण प्रयत्न करू नका. परफेक्शन देवाला सुद्धा नाही आवडत. फक्त की परिस्थितीनुसार तुम्ही डिसिजन घ्या. कुठे जास्त इगो करायचा, थोडीशी लिमिट आणा. दुसरा फोटो कुठला आहे? आणि दुसरा फोटो विष्णू, भगवान विष्णू असे झोपलेले आहेत क्षीरसागरामध्ये, आणि लक्ष्मी माता पाय जाते. हा फोटो जरूर ठेवा. हा, तर तो नक्कीच, किती काही झालं ना तरी ते नवरा बायको वेगळे नाही होणार 100%. हा मला विश्वास आहे. कारण पती जेव्हा दुनियाभरची सगळी लढाई करून येतो ना, आणि घरी जर पत्नी हसमुख मिळाली तर त्याचे सगळे कष्ट दूर होतात. तो पहाडासारखा आपल्या बायकोच्या, कुटुंबाच्या पाठीशी उभा असतो. त्याला ताकद मिळते. पतीची ताकद पत्नी असते, त्याच्यामध्ये ती एनर्जी क्रिएट पाहिजे. लक्ष्मी माता त्याचे पाय दाबते. ओके, हे झाले फोटोबद्दल. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की लाल किताबच्या बाबतीत जेवढे पण तुम्ही उपाय सांगितले, समजा त्याच्यामध्ये दान धर्माला खूप महत्व आहे. हो, मग ते पशुपक्ष्यांना असेल किंवा गरिबांना असेल, कोणालाही असेल, तर यामागं काय लॉजिक आहे? समजा ग्रहांच्या वस्तू ग्रहांना देणं. प्रत्येक ग्रहाशी रिलेटेड प्राणी पण आहेत. तुम्हाला सांगितलं मगाशी, शुक्र म्हणजे गाय. तुमचं शुक्र खराब झाले, तुम्ही गायीला चारा खायला घाला. बुधाचे तर परिणाम खूप डेंजरस आहे. जेव्हा आम्ही पत्रिका बघतो तर आधी बुध बघितला जातो. बुध खराब असेल तर पुढे पत्रिका बघण्यात काय अर्थ नसतो, कारण तुमची बुद्धीच ठिकाणावर नाही. तुमचा बुध आधी नीट केला पाहिजे. बुधासाठी जनरल रेमेडी सांगते, जे गरीब आहेत आणि ग्रामीण भागात राहतात, अतिशय पॉवरफुल उपाय. बकरीला काळे चणे भिजवून खायला घाला. स्वतःच्या हातावर असं धरून त्याला खायला घाला. 43 दिवस तुमचा बुध जागेवर येणार. कन्यापूजन, कन्येला जेवण घाला. हां, तर हे दानच आहे ना एक प्रकारे. समजलं काय? पूर्वीसारखा तर होत नाही. पूर्वी जसं ऋतूनुसार किंवा नियमानुसार दानधर्म व्हायचा. रोजच्या रोज पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घरातली बाई कशी सुपामध्ये धान्य वगैरे घेऊन येते, किंवा पीक निघालं, नवीन पीक निघालं का लगेच ते गावाला 12 बलवते असायचे. मग ते प्रत्येकाला बोलवून ते धान्य दिलं जायचं, प्रत्येकाला त्याचा हिस्सा. आता असं काय होत नाही ना. मग त्याच्याकरता आता हे उपाय आले, आणि हे सगळं बंद झाल्यामुळे नवीन नवीन बिमाऱ्या आल्या. पण तरी तुम्हाला माहिती नाही, कधी कधी अशी वाक्य ऐकायला येतात की मी काही कोणाचं वाईट केलं नाही, मी इतकं चांगलं तरी माझ्यासोबतच असं. तुम्हाला माहिती नाही ना तुमचे ग्रह काय आहेत, कुठे. कारण कधी कधी ही क्षुल्लक गोष्ट आहे की आता तुम्ही कार्यक्रमाला जाणार आणि आपल्याला काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायला पाहिजे, बरोबर की नाही. तुम्ही तर तुमचं काम करताय, तुमच्या मनात काही नाहीये, पण त्याने तुमचं जर खूप नुकसान झालं तर तुम्हाला आवडेल का? नाही ना आवडणार. अभिमन्यूची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आणि म्हणूनच प्रत्येकाने ज्योतिषाकडे जा, ॲस्ट्रॉलॉजरचा सल्ला घ्या, स्वतःची कुंडली दाखवून स्वतःचा वेळ, पैसा आणि होणारा मनस्ताप टाळा. एवढंच मी सांगेन. येस. तर अशा पद्धतीने आपण या पॉईंटला आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात की स्वतः रिकामे उपाय करण्यापेक्षा एखाद्या प्रॉपर ॲस्ट्रॉलॉजरला दाखवा आणि त्याच्याकडनंच गायडन्स घेऊन मग हे सगळे उपाय करा. कारण असं जर डायरेक्ट केलं तर ते धोकादायक सुद्धा होऊ शकतं. येस. तर थँक्यू सो मच जयश्रीजी की तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आणि आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी एवढी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली म्हणून. खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. येस.
तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सगळ्या मित्रांसोबत आणि जवळच्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होईल की त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि मॅमच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ. म्हणजे जर तुम्हाला मॅमसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मॅमसोबत कनेक्ट होऊ शकतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपलं जे श्रीमंत स्टुडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.